1 किलो आपण बकऱ्याचं मटण आणलेलं आहे. हे मस्त याला धुवून घेतलेलं आहे छान. बघा कसं लाल मटण आहे, फ्रेश आहे, ताजं आहे. तर आपण मस्त मटण कुकरमध्ये शिजवून घेऊया. आता कुकरमध्ये आपण मटण टाकलेलं आहे. आता टोमॅटो टाकला, 1 टोमॅटो टाकलेला आहे, 1 कांदा टाकलेला आहे बारीक चिरून. चवीपुरता मीठ टाकू, थोडंसं हळद टाकून घेऊ, तेजपान 2-3 टाकलेले आहे. तर कुकरचं झाकण लावून मस्त शिजवून घेऊया. तर हा आपला मसाला, कांदा, हिरवी मिरची, लसूण, आलं, कोथिंबीर. तर कांदा मस्त लाल भाजून घेऊया. थोडंसं तेल टाकलेलं कढईत, मसाल्यासाठी पेस्ट करायची आपल्याला. मटणाच्या भाजीमध्ये म्हणजे मी जास्त काही एवढे मसाले वापरत नाही. आपलं टोमॅटो, कांदा, आलं, लसूण आणि कोथिंबीर टाकून ही भाजी खूप छान होते आणि घट्टही होते ग्रेव्ही, रसा. एकदा तुम्ही ह्या पद्धतीने करून बघा, तुम्हालाही आवडेल. मस्त आता हे सर्व एकत्र भाजून घेऊया. मस्त जास्त काळपटी नाही भाजायचे, लालसरही नाही भाजायचे, मीडियम भाजूया. त्याच्यातच आपण आलं, लसूण आणि बारीक 4 वेलची टाकून घेऊ. विलायची टाकली की छान भाजीला टेस्ट येते. तुम्ही एकदा भाजीत टाकून बघा. आपण बिर्याणीत टाकतो पण भाजीत पण विलायची 1-2 मसाले टाकून बघायची, छान वेगळीच टेस्ट येते. आता आपला मसाला झालेला आहे, मस्त बारीक वाटलेला आहे. आता आपण भाजीला फोडणी देऊया. तेल टाकलेलं आहे, त्याच्यात आपण आता एक पेस्ट टाकली. तेजपान टाकलेलं नाही मी, कारण की आपण मटण शिजवतानाच तेजपान टाकलेलं होतं म्हणून परत टाकलं नाही. तर आपण लाल मिरची पावडर टाकली, हळद टाकला, जिरे पावडर टाकलेली आहे, गरम मसाला. आता हे मस्त एकत्र मिश्रण करून घेऊया तेलामध्ये. आता हे मस्त स्लो गॅसवर 2-3 मिनटासाठी मस्त शिजवून घ्यायचं. त्याला आपोआप तेल सुटतं तरी येते मस्त भाजीला. आणि मसाला पण आपला असा दाणेदार भाजला गेला पाहिजे. तर झाकण ठेवून घेऊया. मस्त बघा भाजीला मस्त तेल सुटलेलं आहे. तेल काय आपण एवढं टाकलं नव्हतं, पण छान मसाला जर भाजला की मसाला आपोआप तेल सोडत असतो. बघा मस्त दाणेदार ग्रेव्ही शिजत आलेली आहे. मसाला जोपर्यंत असं दाणेदार वाटत नाही तोपर्यंत शिजत नसतो तो. आता आपण मटण हे बॉईल केलेलं आहे. बघा छान शिजलेलं आहे, मऊ सॉफ्ट शिजलेलं एकदम. आणि मटण फ्रेश होतं म्हणून जास्त शिट्या लागत नाही आणि लवकर शिजतं ते. 3 किंवा 4 शिटीमध्ये मटण शिजून जातं फ्रेश असलं की. तर मस्त आपलं ग्रेव्ही छान झाली. आता त्याच्यात आपण मटण टाकलेलं आहे. आता ते मस्त फिरवून घेऊया मसाल्यामध्ये मटण. बघा ग्रेव्ही पण घट्ट आहे, मीडियम झालेली, जास्त ना पातळ झालेली ना जास्त घट्ट झालेली. असाच रसा पाहिजे आपल्याला, जेणेकरून आपण भाकरीसोबत, चपातीसोबत किंवा भातासोबत हा मटण रसा खाऊ शकतो. आणि अशी सोपी पद्धत आहे. जास्त याच्यात काही मटेरियल तुम्ही बघितलं असेल यूज काहीच वापरलेलं नाही, फक्त अद्रक, लसूण, कांदा, टोमॅटो आणि कोथिंबीर बस. याच्या व्यतिरिक्त काहीच टाकलेलं नाही. ह्या पद्धतीने तुम्ही एकदा नक्की करून बघा. भाजी खूप टेस्टी होते आणि छान होते. आणि याचं सूप पण छान वाटते. असं हे म्हणजे तुम्ही मटणाचं कालवण आपण पिऊ पण शकतो वाटीमध्ये घेऊन सूप गरम गरम. कोणी आजारी असेल तर हे सूप त्याला खूप छान आहे, कारण की याच्यात जास्त गरम मसाले वापरलेले नाही आहे की जेणेकरून त्रास होईल. तसं काहीच नाही, सोपी पद्धत आहे. कमी पदार्थामध्ये मटणाची भाजी मस्त झालेली. एकदा तुम्ही नक्की ट्राय करा बघा. भातासोबत खूप छान लागते ही भाजी. मला तर मटण भात खूप आवडतो. तुम्हाला मटणाची भाजी चपातीसोबत, भाकरीसोबत, भातासोबत आवडते तसं कमेंट्समध्ये नक्की सांगा. एकदा तुम्ही नक्की करून बघा. सोपी पद्धत आहे, जास्त वेळही लागत नाही.